सर्वप्रथम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ केली आणि सामान्य माणसापर्यंत शिक्षण पोहोचवलं. त्या शाहू छत्रपती महाराजांच्या आज जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी मानवंदना अर्पित करतो. मंचावर उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री विनोद तावडेजी, सहकार मंत्री चंद्रकांत पाटीलजी, सन्माननीय खासदार संभाजीराजे छत्रपती, या विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदेजी, रुसाच्या डायरेक्टर श्रीमती मनीषा वर्मा, रजिस्ट्रार श्री बी.एम. शिंदे, बीएसओडीचे संचालक श्री मोरे सर, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी शिवाजी विद्यापीठाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी ॲक्रेडिटेशनमध्ये देशामध्ये 28वा आणि महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी प्राप्त केला. शेवटी शिवाजी विद्यापीठाचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असल्यामुळे पहिल्या क्रमांकाशिवाय दुसरा क्रमांक तुम्हाला मिळवता यायला पाहिजे. आमची अपेक्षा तर अशी आहे की हळूहळू तुम्ही हा जो 28वा क्रमांक आहे आधी पहिल्या क्रमांकाकडे तुम्ही झेप घेतली पाहिजे आणि मला विश्वास आहे की निश्चितच तुम्ही ही झेप घ्याल. मी श्री विनोद तावडेजी आणि श्रीमती मनीषा वर्मा यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की रुसाच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य आज विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी सुरू केलं. आज या व्हर्च्युअल क्लासरूमचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलं. मला असं वाटतं की केवळ व्हर्च्युअल क्लासरूम नाही आहे तर ते ज्ञानाचे भंडार आहे. आणि एक काळ असा होता की आपण म्हणायचो की एखाद्या गावाला रस्ता पोहोचला तर त्या गावाची प्रगती होईल, त्या गावामध्ये जे काही उत्पादित होतं ते शहरापर्यंत जाईल, त्यामुळे गावाची अर्थव्यवस्था सुधारेल, शहराचं शिक्षण आणि आरोग्य हे गावापर्यंत जाईल, त्यामुळे गावातला स्तर सुधारेल. पण आता 21व्या शतकामध्ये विकासाच्या ज्या दिशा आहेत त्या रस्त्याने जात नाही तर त्या कम्युनिकेशनच्या हायवेने जातात, कम्युनिकेशनच्या माध्यमातून जातात. आणि त्यामुळे आज या ठिकाणी वायर्ड नेटवर्क पोचल्यानंतर ज्या प्रकारे आपण हे व्हर्च्युअल वर्ल्ड तयार केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून ज्ञानाची जी काही चाललं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात खुली होता. मी आपल्याला उदाहरण सांगतो की 26 जानेवारीला मी नागपूर जिल्ह्यातल्या 5 ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची थेट माझ्या घरून मुंबईहून वर्षावरनं संवाद साधला. आणि त्या ठिकाणी डिजिटल अभ्यासक्रम पोचल्यामुळे त्याचा इतका परिणाम झाला की एक प्रकारे शहर आणि ग्रामीण ही जी काही गॅप आहे ती गॅप भरून निघाली. आणि ज्ञानाचं दालन उघडल्याबरोबर ती ग्रामीण भागातली जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलं ही देखील इतक्या उत्तमपणे त्या ज्ञानाला ते ज्ञान त्यांनी जोपासलं होतं आणि अंगीकारलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही कमतरता त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या शिक्षकांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. आता परवाच्या दिवशी देखील मी पुण्याहून जवळजवळ 11,000 शाळांमध्ये त्या ठिकाणी संपर्क साधला आणि त्यातल्या काही निवडक शाळांमध्ये अगदी धुळ्याच्या, नंदुरबारच्या आणि डिजिटल शिक्षण पद्धतीतून इतक्या मोठ्या प्रमाणात परिणाम झाला की मराठी शाळेमध्ये इंग्रजी शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये लोकांनी आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला. अशा अनेक शाळांचं उदाहरण आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि उच्च शिक्षणामध्ये, तंत्र शिक्षणामध्ये तर आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात उच्च आणि तंत्र शिक्षणामध्ये ग्रॅज्युएट्स तयार करतोय, पण त्या ग्रॅज्युएट्स जवळ नॉलेज आहे का, त्याच्याजवळ ज्ञान आहे का, ते अप्लाइड नॉलेज त्यांच्याजवळ आहे का, ते प्रॅक्टिकली यूज करू शकतात का. तर अनेक सर्वे असं सांगतात की ते करू शकत नाही आहेत. त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा या रुंदावल्या पाहिजेत, ज्ञानाच्या कक्षा या आंतरराष्ट्रीय झाल्या पाहिजेत आणि जगातलं ज्ञान तंत्रज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. याकरता जर आपल्याला ही जी काही गॅप आहे भरायची असेल तर ती भरण्याकरता एक काळ असा होता की या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं, गुंतवणूक करायची. आता ती सगळं करायची आवश्यकता नाही आहे. जगातलं सगळं ज्ञान हे तंत्रज्ञानामध्ये आपल्याला समाविष्ट मिळतं आणि ते ज्ञान जर आपण खुलं करून दिलं तर मला असं वाटतं की आज जो आपल्यासमोर प्रश्न आहे, म्हणजे अनेक वेळा आपण असं सांगतो की नॅस्कॉमने एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये असं आढळलं की आपल्या 100 ग्रॅज्युएट इंजिनियर्स पैकी केवळ 25 ग्रॅज्युएट इंजिनियर्स एम्प्लॉयबल आहेत, 75 नाही आहेत. तर ही जी काही गॅप आहे ज्ञानामधली ती गॅप भरून काढायची असेल तर आज आपल्याला अशा प्रकारच्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून
जगातलं ज्ञान त्या ठिकाणी आणावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण असं बघतो की खूप मोठ्या प्रमाणात कॉलेजेसचा विस्तार आपण केला, पण तो विस्तार केल्यानंतर प्राध्यापक मिळणार कुठलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात क्वालिटीचं शिक्षण येणार कुठलं. पण अशा प्रकारच्या शेअर्ड, अशा प्रकारच्या नेटवर्कच्या माध्यमातून आपण जे चांगले प्राध्यापक आहेत त्यांच्या माध्यमातून एका वेळी 100 कॉलेजेसमध्ये ते ज्ञान पोहोचवू शकतो. आणि ही जी काही गॅप आहे ती गॅप भरून योग्य प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण, म्हणजे उच्च शिक्षण म्हणजे केवळ उच्च वर्गामध्ये नाही तर उच्च शिक्षणामध्ये खरोखर उंचीचं शिक्षण ते आपण निश्चितपणे देऊ शकू. आणि त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने आज जी वर्चुअल क्लासरूम या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याची कनेक्टिव्हिटी 100 पेक्षा जास्त कॉलेजेसमध्ये आपण त्या माध्यमातून देतात ही खरोखर आनंदाची गोष्ट. मी आपलं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुस्तकाच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य या ठिकाणी झालं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो. त्यासोबत आपण या ठिकाणी जर्नलिझमचा देखील आता त्या आपल्या इमारतीचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि त्यातनं मला निश्चितपणे विश्वास आहे की संवाद शास्त्रामध्ये, मास कम्युनिकेशन मध्ये चांगल्या प्रकारचे विद्यार्थी हे या ठिकाणी आपण तयार करू शकतो. कारण आज खरं बघितलं तर आपण बघितलं तर एकूण जी काही सगळी देशातली जगातली परिस्थिती, या परिस्थितीमध्ये आज सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचे जे काही आव्हान आहेत ती बदललेली आहेत. आपल्याला खूप गोष्टी नव्याने समजून घ्याव्या लागत आहेत आणि त्यामुळे अभ्यासक्रम देखील नव्या प्रकारचे असले पाहिजेत. म्हणजे अनेक वेळा आमचे जे पत्रकार बंधू असतात त्यांच्यासमोर देखील इतके वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आपल्याला पाहायला मिळतात, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं रिपोर्टिंग त्यांना करावं लागतं आणि त्याची माहिती नसेल तर मला असं वाटतं की त्या पद्धतीनं किंवा त्या प्रतीचं आपण काम करू शकत नाही. पण नवीन अभ्यासक्रम आणून त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे इंटिग्रेट होतील आणि जी काही इमारत आपण तयार करू त्यातून आधुनिक अशा प्रकारचं मास कम्युनिकेशन, जर्नलिझम वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारे देता येतील हा विश्वास मी व्यक्त करतो. कुलगुरूंनी अतिशय विस्तृत अशा प्रकारचं निवेदन आणि कुठे कुठे काय काय अचिव्हमेंट्स आहेत त्या अचिव्हमेंट्स देखील या ठिकाणी सांगितल्या. मी त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं, या विद्यापीठाच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण अशाच प्रकारे प्रगती करत राहावी आणि आपल्या प्रगतीच्या या सगळ्या वेगामध्ये राज्य सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील एवढंच आजच्या प्रसंगी सांगून माझं धन्यवाद. जय हिंद.